झी 24 तास एक पाऊल पुढे। एकूणच राज ठाकरे यांच्या आदेशानंतर उद्योजकांची काय भूमिका आहे ते बघूयात। आज जो राज ठाकरे साहेबांनी जे टोल बद्दलचा जो निर्णय सांगितलेला आहे तो अतिशय योग्य आहे। गेले 5 वर्ष मी या विषयावर ओरडतोय। हे बघा, भारत सरकार आपण जेव्हा पेट्रोल भरायला गाडी घेऊन जातो पेट्रोल पंपावर, तेव्हा पेट्रोलच्या किमतीमध्ये रस्त्याकरता लागणारा खर्च त्यांनी धरलेला आहे। म्हणजे पेट्रोल भरताना पेट्रोलमध्ये रस्त्याचा टॅक्स ते घेतात, पहिल्यांदा घेतला। दुसऱ्यांदा जेव्हा लोकसभेत बजेट येतं या देशाचं, त्या रुपया असा आला आणि गेला, म्हणजे रस्त्याकरता एवढे पैसे ठेवले, तिथे दुसऱ्यांदा ते माझ्याकडनं रस्त्याकरता पैसे घेतात। का हे टॅक्स लावतात आपल्याला? इन्कम टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, सेल टॅक्स, व्हेरियस एक्साइज, अबकारी कर, कारण की त्यांना रस्त्याकरता पैसे लागतात। म्हणजे पेट्रोल ते एकूणच राज ठाकरे यांनी टोल भरू नका असं आवाहन केल्यानंतर उद्योजक राम भोगले यांनी त्यावर दिलेली प्रतिक्रिया आता ऐकूयात। सरकारने टोल लावणं योग्य आहे, पण त्याचबरोबर राज ठाकरे म्हणतात तसं त्याच्यात संपूर्ण पारदर्शकता असावी आणि अशी पारदर्शी योजना जोपर्यंत सरकार आणू शकत नाही तोपर्यंत लोकांचा या टोलच्या सिस्टीमवरचा विश्वास जो कमी कमी होत जातोय, त्यातनं अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतील। ते निर्माण व्हायच्या आधी सरकारने योग्य ती पावलं उचलली पाहिजेत। राज ठाकरेंची भूमिकाही योग्य आहे आणि टोल लावणंही योग्य आहे, पण तो योग्य असा असला पाहिजे। टोल रोडवरती एकही खड्डा नसावा, टोल रोड हा अतिशय चांगला असावा, त्याला चांगले शोल्डर्स असावेत। गाडी जर बाजूला घेऊन पार्क करण्याची गरज पडली तर योग्य असं शोल्डर रस्त्याला असावं। दुर्दैवाने आपल्याकडे असं बघायला मिळत नाही। टोल रोड्सवरती लोकांना वापरायच्या ज्या सुविधा आहेत, म्हणजे पब्लिक टॉयलेट्स असतील, लॅट्रिन्स असतील, फूड मॉल्स असतील, याचीही जी योग्य अशी व्यवस्था असायला पाहिजे, दुर्दैवाने ती आपल्याकडे दिसत नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।